नमस्कार. मी आज गव्हाच्या पिठापासून नाश्ता बनवणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मुलांना टिफिनमध्ये रोज-रोज चपाती भाजून खाऊन कंटाळा आलेला असतो. तर त्यासाठी काय नवीन-नवीन बनवायचं हे आपल्याला सुचत नाही. तर मी आज गव्हाच्या पिठापासून एकदम छान आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहे. तर सर्वात प्रथम गव्हाचे पीठ घ्यायचे 2 वाटी, त्यानंतर अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी रवा आणि थोडासा ओवा. त्यानंतर बेकिंग सोडा घालायचा, यामुळे पीठ व्यवस्थित फुगतं. त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर, त्यानंतर धने पावडर आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट. त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. यामध्ये तुम्ही दही पण ॲड करू शकता आणि आपण थोडंसं तीळ घालूया, यामुळे चव पण छान येते. तीळ ऑप्शनल आहे. आणि एक चिरलेला कांदा, एक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडंसं चिरलेलं लसूण पाकळी, यामुळे टेस्ट येते. आणि एक चिरलेली बारीक कोथिंबीर. हे सर्व एकजीव करून घेऊया आपण व्यवस्थित. ह्यामध्ये आपण पालक वगैरे ॲड करू शकता, अजून व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता. पाणी हे थोडंसं ॲड करायचं, एकदम ॲड करायचं नाही, त्यामुळे पिठाला गोळे येतात. हे बघू शकता तुम्ही, आपलं बॅटर रेडी आहे. हे 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करूया, बॅटर झाकून ठेवून. बॅटर आपलं झालेलं आहे रेडी. त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता. आपण गॅस ऑन करूया व त्यावरती तवा ठेवूया. गॅस हा नेहमी मीडियम फ्लेवरवर ऑन ठेवायचा, त्यामुळे काय होतं, तवा जास्त तापत नाही. आणि तवा तापल्यानंतर आपण त्यावरती तेल पसरून घेऊया. आपलं तेल पसरून झालेलं आहे, त्यावरती 2 पळी बॅटर घालूया. व्यवस्थित पसरून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं व्यवस्थित झालेलं आहे बॅटर. बघू शकता जाळी पण आलेली आहे. तुम्ही आता ही थोडंसं साईडने तेल सोडूया, कारण चिकटणार नाही. व्यवस्थित खाली एक साईड भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया दुसरी साईड. बघू शकता कलर पण छान आलेला आहे, आपलं टेक्स्चर पण छान आलेलं आहे. हे आपलं आता रेडी झालेलं आहे. आपण आता प्लेटमध्ये काढूया. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपण अजून 2 पळी बॅटर घालूया तव्यावरती. 2 पळी बॅटर घातलेलं आहे. एकदम झटपट असा नाश्ता तयार होतो. साईडने थोडंसं तेल सोडूया. हे आपलं आता रेडी झालेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघू शकता आता आपलं हे रेडी झालेलं आहे. ते प्लेटमध्ये सर्व करूया. एकदम चवीला छान. ह्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो चटणी किंवा हिरवी चटणी पण मुलांना टिफिनमध्ये देऊ